या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। विजापूर रोड मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक यंदा डॉल्बी डीजे आणि लेसर शो मुक्त राहणार आहे, अशी माहिती मंडळाचे संस्थापक विजय शाबादे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या मंडळाची स्थापना 40 वर्षांपूर्वी करण्यात आली। यंदा श्री विसर्जन मिरवणूक डॉल्बी डीजे आणि लेसर शो शिवाय करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे। या निर्णयाला साथ न देणाऱ्या मंडळांना पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी मंडळातर्फे पोलिसांकडे करण्यात आली आहे। एवढंच नव्हे तर डॉल्बी डीजेवर शासनानं बंदी घालावी, अशी मागणी देखील आम्ही या निमित्तानं करत आहोत, असं विजय शाबादे म्हणाले। जिमच्या वतीनं मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। या निमित्तानं गणरायाच्या आगमनाप्रित्यर्थ बहारदार आणि दमदार लेझिमचं सादरीकरण करण्यात येतं। या पार्श्वभूमीवर लेझिमचा सराव जोरात सुरू असून यामध्ये पुरुषांसह महिलांचा देखील सहभाग आहे। दरम्यान उत्सवाध्यक्ष ॲडव्होकेट शंकर नरोटे आणि ॲक्टिवेट जिमचे संचालक शशिकांत अक्कलवाडे यांनी लेझिमच्या ताफ्यात 1000 जणांचा समावेश राहणार असून गणरायाच्या आगमनाला सर्वात मोठा सेटअप उभा करणार असल्याचं सांगितलं। सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शहरातील नागरिकांच्या कल्पना, अपेक्षा आणि सूचनांना दिशा देण्यासाठी खुल्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली। ही स्पर्धा फक्त एक स्पर्धा न राहता सोलापूरच्या नागरी प्रशासनात लोकसहभाग वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे। या स्पर्धेमागे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांची संकल्पना असून नागरिकांच्या विचारांवर आधारित प्रशासन राबवण्याचा त्यामागील हेतू आहे। निबंध स्पर्धेची माहिती, विषय कोणत्याही एका विषयावर, सोलापूरचा भावी महापौर कसा असावा, भावी नगरसेवक कसा असावा, महानगरपालिका कशी असावी, महापालिकेकडून अपेक्षित सेवा सुविधा, शहरातील परिवहन खाते व्यवस्था, शहरातील पाण्याचं नियोजन, स्मार्ट सोलापूर सिटी माझी कल्पना, गट खुला, फक्त 18 वर्षांवरील नागरिकांसाठी। बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या एका धाडसी कारवाईत तब्बल 100 किलोपेक्षा जास्त प्रमाणात गांजा जप्त करून मोठं यश मिळवलं आहे। या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारी विश्वास चांगलाच धक्का बसला आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। ही कारवाई बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, तालुका आणि शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकांनी धाडसानं केली। बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी या कारवाईत पुढाकार घेतला। या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यास यश आलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपींबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात मादक पदार्थ हाती लागल्यामुळं या नेटवर्कचा उलगडा करण्यासाठी पोलीस विशेष दक्षता घेत आहेत। स्थानिक गुन्हेगारी जगतात यामुळं मोठी हालचाल निर्माण झाली आहे। बार्शी शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं असून पोलिसांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे। पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळं अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून पुढील काळात असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस अधिक कठोर पावलं उचलतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक 2 इथं
भेट द्यायला गेल्यानंतर रविवार पेठेतील परिस्थिती बघण्यात आली. झोन क्रमांक 2 कार्यालयाच्या समोर चिखल पसरलेला दिसून आला. झोन कार्यालयाच्या बाजूला महानगरपालिकेचा दवाखाना आहे. या ठिकाणी कचरा साचलेला आणि संपूर्ण परिसरात चिखल साचलेला दिसून आला. या ठिकाणी रस्ते होत नाहीत, परिसरात स्वच्छता ठेवली जात नाही. घाण असल्यामुळं इथल्या लोकांना डेंग्यू मलेरिया होत आहे, पुढं सुद्धा होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून राष्ट्रवादी युवती अध्यक्षा किरण माशाळकर यांनी चिखलात बसून सर्व युवतींना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसंच सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पॉवरस्टार पवन कल्याण यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील पूर्व विभाग दत्त मंदिर इथं दत्त महाराजांची महापूजा करण्यात आली. ही पूजा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या हस्ते पार पडली. गेल्या काही महिन्यांपासून पवन कल्याण फॅन्स असोसिएशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून वाढदिवसाचं औचित्य साधून विशेष धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दत्त महाराजांच्या महाआरतीनंतर पवन कल्याण फॅन्स असोसिएशनतर्फे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांचा सत्कार करण्यात आला. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अॅम्फिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.